श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना सुरू झाला असून त्याच्या अगदी पहिल्याच आठवड्यात मेष राशीच्या आयुष्यात एक अत्यंत अचानक आणि मोठा भूकंप येईल. ग्रहाची ही चक्रावून टाकणारी आणि अभूतपूर्व हालचाल तब्बल 52 वर्षानंतर घडत आहे, ज्याची साधी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. तुमच्या राशीचा स्वामी आणि इतर प्रमुख ग्रहाची स्थिती पहिल्या 7 दिवसामध्ये एका अत्यंत शक्तिशाली व उग्र रूपात तुमच्यासमोर प्रकट होईल. या काळात तुमच्या आसपासच्या वातावरणात आणि रोजच्या जगण्यात एक विचित्र गूढ शांतता आणि जबरदस्त मानसिक दबाव जाणू लागेल. काहीतरी खूप मोठे अघटित घडणार आहे किंवा नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार आहे, याची चाहल तुम्हाला या पहिल्याच आठवड्यात स्पष्टपणे लागायला सुरुवात होईल. पण मित्रांनो, या पहिल्या आठवड्यात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही घटना घडतील ज्या तुम्हाला अक्षरशः सुन्न करून सोडतील. ज्या चांगल्या कामाची किंवा सुवर्ण काळाची तुम्ही कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात किंवा जी महत्त्वाची कामे वर्षानुवर्ष कायमची अडकून पडली होती, त्या कामाबाबत अचानक एक अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढंच नाही तर भूतकाळात तुम्ही केलेल्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र शनिदेव आणि इतर ग्रहांनी याच पहिल्या दिवसापासून सुरू केले आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आजवर तुमचा छळ केला किंवा गरज असताना तुमचा फक्त स्वार्थासाठी वापर केला, त्यांना त्यांचा काळ आणि कर्माची फळे जवळ आल्याची जाणीव याच आठवड्यात होईल. तरीसुद्धा मेष राशीच्या जातकांनो, या काळात अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्याचा हा पहिला आठवडा जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, तितकाच तो एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या आणि अपयशाच्या दरी ढकलण्यास कारणीभूत ठरू शकतो. या पहिल्या 7 दिवसांमध्ये ग्रहमान तुमची अत्यंत कठीण परीक्षा घेणार आहे. या काळात तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात विनाकारण भीती, शंका व कमालीची अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात घाबरून गेलात किंवा घाई गडबडीत कोणताही भावनिक किंवा चुकीचा निर्णय घेतला, तर हातात आलेला हा 52 वर्षातील दुर्मिळ राजयोग क्षणार्धात तुमच्या हातातून निसटून जाईल. म्हणूनच या पहिल्या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीकडे अत्यंत कोसळपणे आणि सावधगिरीने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. पहिल्या आठवड्याची ती सुरुवातीची अस्वस्थता संपते ना संपते, तोच तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातून एक असा भीषण आणि थरकाप उडवणारा विश्वासघात बाहेर येईल, जो तुमच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकून टाकेल. कारण मित्रांनो, ज्या लोकांवर तुम्ही कधीही शंका घेतली नाही, ज्यांना डोळे झाकून आपले मानले आणि ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटाच्या प्रत्येक बिकट काळात खंबीरपणे उभे राहिलात, तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध अत्यंत भयानक कट कारस्थान रचत असल्याचे स्पष्ट होईल. हा धक्का इतका मोठा असेल की सुरुवातीला तुम्हाला तुमच्याच डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसणार नाही. तर मित्रांनो, हे लोक तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलून तुमची स्तुती करतात, तुमच्या प्रत्येक यशात सामील होण्याचे नाटक करतात, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या नासाडीची आणि पतनाची वाट पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हा गोड आणि विश्वासाचा खोटा बुरखा जेव्हा एकाकी गळून पडेल, तेव्हा तुम्हाला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसेल आणि चारी बाजूने नैराश्य दाटून येईल. हा विश्वासघात केवळ शब्दापुरता आणि दिखाव्यापुरता मर्यादित नसून तुमच्या कामात, व्यवसायात आणि आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला मोठ्या अडचणीत किंवा कायदेशीर जाळ्यात अडकवण्याचा त्यात हेतू असेल. त्यामुळे तुमच्या घरातील गुप्त गोष्टी असो, तुमची आर्थिक परिस्थिती असो किंवा तुमची कौटुंबिक कमजोरी असो, या सर्व गोष्टीचा गैरवापर हे जवळचे लोक तुमच्या विरुद्ध एक प्रभावी शस्त्र म्हणून वापरणार आहेत. हे लोक तुमच्या सुखावर आणि प्रगतीवर अत्यंत काळी नजर ठेवून बसलेले असतात. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही ऑगस्टच्या या काळात वेळीच तुमचे हे भावनिक वेडेपण थांबवले नाही आणि या विषारी व काळ्या नजरेच्या माणसापासून सुरक्षित अंतर ठेवले नाही, तर हातात आलेला सुवर्ण काळ क्षणार्धात धुळीस मिळेल. शनिदेव तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहेत की तुमच्या घरात किंवा नात्यात लपलेले हे विषारी साप वेळीच ओळखा, जेणेकरून ते कायमचे तुमच्या आयुष्यातून बाहेर फेकले जाईल. विश्वासघाताच्या या भीषण आणि मानसोपचाराने हादरून सोडवणाऱ्या धक्क्याने तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असतानाच या सर्व घनदाट अंधारात आणि नैराश्यात एक अभूतपूर्व चमत्कार घडणार आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभे राहील, ज्याच्यावर तुम्ही आयुष्यभर जीव लावला तेच लोक तुम्हाला अडचणीच्या काळात एकटे सोडून जातील, तेव्हा बरोबर त्याच अत्यंत बिकट क्षणी तुमच्या आयुष्यात एका गूढ स्त्रीचा चमत्कारिक प्रवेश होईल.
ही स्त्री कोणतीही साधारण किंवा सर्वसामान्य स्त्री नसून तुमच्यावर अचानक ओढवलेल्या या भयंकर संकटामधून आणि संकटाच्या दरीतून तुम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी थेट वरतून पाठवलेली एक भक्कम रक्षक ढाल आहे. साक्षात माता लक्ष्मीचे रूप आणि आशीर्वाद असलेली ही स्त्री तुमच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला सतत रडवणारे, अपयशाच्या गतीत लोटणारे तुमचे दुर्दैव अचानक पालटू लागेल आणि तुमचे आयुष्य सोन्यासारखे उजळून निघेल. या स्त्रीच्या प्रभावामध्ये एक अत्यंत अद्भुत, चैतन्यमय आणि सकारात्मक ऊर्जा दडलेली असते, जी तुमच्या घरातील आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा, वाईट नजरेचा आणि शत्रूच्या तंत्रमंत्राचा क्षणार्धात नाश करते. तिचे हे शुभ पाऊल पडताच गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या डोक्यावर जड झालेला कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली सर्व कामे मार्गी लागतील आणि व्यापारात किंवा नोकरीत सुरू असलेला प्रचंड तोटा अचानक भरघोस नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. सर्वात आश्चर्याची आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे ही गूढ स्त्री कोणतीही परकी किंवा दुसरी व्यक्ती नसून ती तुमच्या आसपास कुठेतरी वावरणारी तुमचीच एक ओळखीची व्यक्ती आहे. पण तुमच्या डोळ्यात बसलेल्या भावनिक विश्वासाच्या पडद्यामुळे आणि अनावधानामुळे तुम्ही अजूनही तिला योग्य प्रकारे ओळखू शकलेले नाही. ही ती स्त्री आहे जिने स्वतःच्या सुखाचा आणि आनंदाचा पूर्ण त्याग करून कसलीही अपेक्षा न ठेवता तुमच्या प्रत्येक वाईट व हताश परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे. तिच्या या आगमनाने तुमच्या घरातून निघून गेलेली सुख, शांती, समाधान आणि समृद्धी परत येईल. तर मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही आताही या स्त्रीकडे दुर्लक्ष केले किंवा तिला ओळखण्याची मोठी चूक केली तर हातात आलेला हा भाग्याचा सुवर्णकाळ कायमचा निसटून जाईल. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच गूढ प्रश्न हा उरतो की साक्षात माता लक्ष्मीचे रूप असलेली ही देवी स्त्री नेमकी कोण आहे आणि हिला नेमके कसे ओळखायचे? कारण जोपर्यंत तुम्ही तिला ओळखत नाही तोपर्यंत तिचा योग्य सन्मान करणे तुम्हाला जमणार नाही. शनिदेव आणि ग्रहमानाने या स्त्रीच्या शारीरिक रचनेबाबत, स्वभावाबाबत आणि तिच्या ओळखीबाबत काही अत्यंत स्पष्ट व खात्रीशीर चिन्हे दिले आहेत. सर्वात पहिली आणि ठळक ओळख म्हणजे या स्त्रीचे कपाळ एक सामान्य स्त्रीपेक्षा थोडेसे मोठे, रुंद आणि तेजस्वी असेल. तसेच तिच्या डोळ्यामध्ये एका विचित्र, भेदक आणि गूढ अशी चमक किंवा अफाट तेज तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. तिची भाषा, बोलण्याची शैली किंवा तिचे बोलणे सुरुवातीला तुम्हाला थोडे कडक, थेट, रोखठोक आणि कधीकधी खटकणारे किंवा कडवट वाटू लागेल. ती तुमच्या पाठीमागे तुमची खोटी स्तुती करणार नाही. उलट तुमच्या तोंडावर तुमच्या चुकावर बोट ठेवून तुम्हाला कठोरपणे सुनावेल. पण तिची ही कठोरता वरवरची असून तिच्या प्रत्येक शब्दामागे आणि कृतीमागे फक्त आणि फक्त तुमच्या भल्याची आणि हिताची चिंता दडलेली असेल. जी स्त्री तुमच्या चांगल्या आणि सुखाच्या काळात कदाचित तुमच्यासोबत नसेलही, पण तुमच्या अत्यंत वाईट, हताश आणि संकटाच्या काळात कसलाही स्वार्थ न ठेवता तुमच्या पाठीशी खंदाऱ्यासारखी उभी राहील, तीच ही तुमच्या भाग्याची आणि नशीब बदलणारी स्त्री आहे. सर्वात मोठे रहस्य या स्त्रीच्या नावाचे पहिले अक्षर प्रामुख्याने अ किंवा र या अक्षरापासून सुरू होत असल्याची दाट शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा की या स्त्रीकडे कधीही चुकीच्या किंवा संशयास्पद नजरेने पाहण्याची मोठी चूक अजिबात करू नका. ही देवी स्त्री तुमची स्वतःची जन्मदाती आई असू शकते, तुमची संकटमयी धावून येणारी खरी बहीण असू शकते, तुमची धर्मपत्नी किंवा अर्धांगिनी असू शकते किंवा अत्यंत प्रामाणिकपणे साथ देणारी एखादी निष्ठावान मैत्रीणही असू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तिला आईचा किंवा बहिणीचा मान द्या आणि जर तुम्ही महिला असाल तर तिला आपली सर्वात विश्वासू आणि खंबीर मैत्रीण माना. राहूच्या प्रभावामुळे बऱ्याचदा आपण खऱ्या व खोट्या माणसामधील फरक विसरतो. पण आजच या अ किंवा र नावाच्या स्त्रीला ओळखा आणि तिचा योग्य तो मान सन्मान राखा. मित्रांनो, 52 वर्षानंतर आलेला हा सुवर्णकाळ आणि देवी कृपा केवळ डोळ्यांनी पाहत बसण्याची वेळ नाही, तर ती टिकून ठेवण्याची आहे. हातात आलेली ही सोन्याची संधी आणि भाग्य टिकून राहावे म्हणून तुम्हाला काही अत्यंत कडक नियम आणि काटेकोर शिस्त पाळावी लागेल. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात चाललेली कोणतीही गुप्त योजना, भविष्यातील प्रोजेक्ट्स, आर्थिक कमाई किंवा घरागर्त सुरू असलेल्या गोष्टी चुकूनही कोणासमोर उघड्या करू नका. तुमचे यश, तुमचे प्लॅन्स आणि तुमची प्रगती पूर्णपणे गुप्त ठेवणे
हाच या काळातील सर्वात मोठा आणि प्रभावी मंत्र आहे. जितके तुम्ही मौन पाळून शांत राहाल तितक्याच पटीने ग्रहाची आणि शनी राजाची कृपा तुमच्यावर वेगाने काम करेल. या देवी योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि पाठीमागे बसलेल्या शत्रूचे षडयंत्र निष्फळ करण्यासाठी काही प्रभावी महाउपाय अत्यंत गरजेचे आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी न चुकता शनिदेवाच्या मंदिरात किंवा घराच्या उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच आपल्या कुवतीनुसार गरजू आणि असहाय्य लोकांना काळ्या वस्तूच्या, काळ्या कपड्याचे किंवा अन्नधान्याचे दान करा. हे उपाय तुमच्या कुंडलीतील शनिदोष आणि राहूचा वाईट प्रभाव शांत करण्यास मदत करतील. तुमच्या कष्टाचे झीज होऊन कर्माचा हिशोब तुमच्या बाजूने झुकवण्यास या उपायाची मोठी मदत होईल. त्याचबरोबर घर आणि कामाच्या ठिकाणी जमा झालेली सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि शत्रूचे तंत्रमंत्र समूळ नष्ट करण्यासाठी रोज संध्याकाळी घरातील सर्व कोपऱ्यामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. हा साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय केल्याने घरातील क्लेश, आजारपण आणि काळी नजर क्षणात भस्म होईल आणि त्या भाग्यशाली किंवा र नावाच्या स्त्रीचे शुभ पाऊल तुमच्या घरात कायमचे टिकून राहील. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे आजवरचे सर्व संघर्षाचे दिवस आता संपले आहेत, कारण शनिदेव स्वतः तुमचे भाग्य आणि सोन्याचे भविष्य लिहायला पुढे सर्व सावले आहेत. या सर्व देवी ऊर्जेवर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमचे येणारे दिवस नक्कीच वैभवशाली ठरतील. तर मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, 52 वर्षानंतर आलेला हा सुवर्णकाळ आणि शनिदेवाचा हा कडक संकेत अजिबात हलक्यात घेऊ नका. तुमच्या आजूबाजूला असलेल्या त्या विशेष किंवा र नावाच्या स्त्रीला ओळखा, तिचा मानसन्मान करा आणि सांगितलेले हे सोपे पण प्रभावी उपाय आजच आपल्या घरात नक्की आचरणात आणा. तुमच्या आजवरचे सर्व संघर्षाचे दिवस आता संपले आहेत आणि लवकरच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनी महाराज असे 3 वेळा नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबाशी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संकटापासून आणि सुवर्णकाळापासून सावध राहता येईल. अशाच नवनवीन आणि अचूक भविष्यवाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.